बातमी नागपूरमधून. नागपूर मनपा आहे की पर्यटन स्थळ असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून गर्दी ही आतमध्ये घुसली होती। कार्यक्रमात ही संपूर्ण गर्दी घुसली होती। नगरसेवकांचे नातेवाईक सुद्धा या गर्दीमध्ये होते। त्यामुळे हे पर्यटन स्थळ आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। तेजस, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही इथे उपाययोजना केली नव्हती का? महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली आणि या संपूर्ण सभेत जर बघितलं असेल तर सुरक्षेचा प्रश्न जे आहे पुन्हा एकदा जे आहे ते ऐरणीवर आलेला आहे। नगरसेवकांसोबत त्यांचे मित्र असतील, नातेवाईक, हे सुद्धा काल जे आहे ते या संपूर्ण सर्वसाधारण सभेत दिसून आली आणि हा संपूर्ण प्रश्न जे आहे ते भाजपचे नगरसेवक संजय पालपांडे यांनी लावून धरला। एकूणच जर बघितलं असेल तर सुरक्षा रक्षक यांना चकमा देत जे आहे ते अनेक कार्यकर्ते असतील, यासोबत नातेवाईक यांची गर्दी काल जे आहे ते दिसून आली आणि महापौर यांनी जे आहे ते संपूर्ण याच्यात जे आहे आपला संताप जे आहे ते व्यक्त केला। एकूणच जर बघितलं असेल तर सर्वसाधारण सभेत जे आहे ते नगरसेवक जे आहे ते अपेक्षित असतात, मात्र मित्रमंडळी असतील किंवा कार्यकर्ते हे सुद्धा या ठिकाणी जे दिसून आले, त्यासाठी जे आहे ते एका अर्थानं महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवर एका अर्थानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। एका अर्थानं बघितलं असेल तर अनेक नगरसेवक, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न हा उपस्थित झालेला आहे। सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, त्यांनी माहिती दिली। सर्वांचे धन्यवाद।